शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, सांगलीत भाजप काँग्रेस आमने सामने। महाराष्ट्राच्या अस्मितेचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावाभोवती पुन्हा एकदा राजकारण पेटले असून सांगली शहरात तीव्र भावना उसळल्या आहेत। काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ यांनी शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले। हे निषेध आंदोलन होते। शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, ते एकमेव अद्वितीय आणि युगपुरुष आहेत अशा भावना व्यक्त करत भाजप शहराध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संतप्त घोषणाबाजी केली। नव्याने निवडून आलेले नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले। वातावरणात संताप आणि भावनिक उद्रेक स्पष्टपणे जाणवत होता। काही कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज होते। आंदोलनादरम्यान शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। ए मागे रे सॉरी उरे माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या वाचाळवीराने आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केलेली आहे। ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला, हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कत्ली केल्या, हिंदू धर्माची देवळं पाडली, अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे। आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, रयतेला एक चांगलं स्वराज्य दिलं, अशा शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊ शकत नाही। आणि या काँग्रेस पक्षाचा आणि या अध्यक्षांचा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतोय, निषेध व्यक्त करतोय। आणि जर या काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या, आपल्या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन सकपाळबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या पदावरून निलंबित करावं। परत एकदा मी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन सकपाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय। दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली। भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून जेव्हा शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाली तेव्हा हेच कार्यकर्ते शांत का होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आजचा निषेध हा केवळ राजकीय स्टंट असून लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे असा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्राचे आमचे नेते हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी शिवाजी महाराजांनी टिपू सुलतानची कुठलीही तुलना केलेली नाही। खरं म्हणजे बघायला गेलं तर शिवाजी महाराज आदर्श देऊन टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात लढले, ते त्यांचं स्टेटमेंट होतं। पण भाजपवाल्यांचे डोके फिरल्यामुळे ते काही शब्दाचा अर्थाचा अनर्थ करतात आणि त्याचा विषय करून हे करावं लागतात। टिपू सुलतान मध्ये त्यांना खरंच राग होत तर कर्नाटकात जाऊन तुम्ही जगदीश शेट्टरच्या विरोधात हे करावं, कारण जगदीश शेट्टर यांनी कर्नाटकामध्ये वीर योद्धा आणि त्याचा सत्कार करून टिपू सुलतानाची टोपी घालून तिथे कार्यक्रम घेतलेले, त्याची आमच्याकडे कृपा आहे। त्याच्याबद्दल आम्ही न बोलता त्यांनी इथे येऊन आंदोलन करून काही स्टंटबाजी करायचा धंदा केलेला आहे। त्यात काही नाही। काँग्रेस कमिटी आम्ही रंगवायला आलोय, आम्हाला वाटलं काँग्रेस कमिटी कशी रंगवली, काय रंगवलं ते बघायला आलं, कारण यांचं भाजपचं कार्यालय अजून सोडलेलं आहे आणि इथे येऊन स्टंटबाजी करायचा धंदा केलेला आहे। खरं जर यांना जर निषेध करायचा असेल आणि शिवाजी महाराजांवर खरं प्रेम असेल तर यांनी कोश्यारीच्या विरोधात निदर्शन करायला पाहिजे। ज्या कोश्यारीने महाराष्ट्राच्या थोर संतांना आणि जिजाऊ मातासारख्यांचा अपमान केला त्याचा निषेध करायला पाहिजे। परंतु यांची डोकी त्यावर नाही, कुठलाही इश्यू करायचा, कुठल्याही प्रचाराचा मुद्दा नाही, कारण काँग्रेसने महापालिकेमध्ये यांना बरोबरीत रोखले। परत जिल्हा परिषदला आता 7 इंची जाण्याच्या परिस्थितीत आहे, त्यामुळे फर्स्ट इयर झालेले आहेत।
त्यामुळे या आंदोलनाची स्टंटबाजी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने एकत्र येत प्रत्युत्तरात्मक घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या नावाभोवती निर्माण होणाऱ्या प्रत्येक वादामुळे जनमानसाच्या भावना चाळवतात. सांगलीत घडलेली ही घटना देखील त्याच भावनिक पार्श्वभूमीवर अधिक तीव्र ठरली असून पुढील काही दिवस राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.